Hello students, today we'll continue the next part of haloalkanes and haloarenes. In last part we have discussed some examples of nucleophilic substitution reactions of haloalkanes. Later on we have discussed polyhalogen derivatives. We'll continue with the same point, that is polyhalogen derivatives. Next heading that is trihalogen derivatives. Trihalogen derivatives. तर ट्रायहॅलोजन म्हटल्यानंतर लक्षात आलं की तुमच्या तीन हायड्रोजन जर अल्केनमधले रिप्लेस केलं आपण तर ट्रायहॅलोजन फॉर्म होतो. ठीक आहे ना. फॉर एक्झाम्पल CHCl3, दिस इज कॉल्ड एज क्लोरोफॉर्म. ठीक आहे. हे काय इम्पॉर्टंट ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्स आहेत. ठीक आहे. CHBr3, दिस इज ब्रोमोफॉर्म. करेक्ट. CHI3, तिन्ही इम्पॉर्टंट आहेत बळानं. ठीक आहे. दिस इज आयोडोफॉर्म. करेक्ट. तीन हायड्रोजन्स काय केलं, मिथेनचे रिप्लेस केलं आणि काय क्लोरोफॉर्म, ब्रोमोफॉर्म आणि आयोडोफॉर्म फॉर्म केला. करेक्ट. असे ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्स नंबर ऑफ असणार आहेत. त्याच्यामधले तीन ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्स आपण स्टडी करणार आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट घ्या. दॅट इज क्लोरोफॉर्म. ठीक आहे. ऑल्सो कॉल्ड एज ट्रायक्लोरोमिथेन. करेक्ट. CHCl3. Take down first preparation. विचारलं जातं तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यामध्ये घ्या लॅबोरेटरी प्रिपरेशन. किंवा लॅबोरेटरी मेथड म्हणा. इन लॅबोरेटरी इट इज प्रिपेअर फ्रॉम एकतर काय ॲसिटाल्डिहाइड घेऊ शकताय. ठीक आहे. ॲसिटोन घेऊ शकताय, अदरवाइज इथाइल अल्कोहोल घेऊ शकताय. इट इज प्रिपेअर्ड इन लॅबोरेटरी, इन लॅब इन शॉर्ट लिहितो मी, बाय heating ethyl alcohol घेऊ शकताय, ॲसिटोन घेऊ शकताय, और मध्ये लिहा, और ॲसिटोन और ॲसिटाल्डिहाइड विथ ब्लीचिंग पावडर. ब्लीचिंग पावडर लक्षात आलं पाहिजे तुमच्या. ठीक आहे ना. विचारलं जातं तुम्हाला की बाबा ॲसिटोन वेन रिॲक्ट्स विथ ब्लीचिंग पावडर विच गिव्स, असं क्वेश्चन तुम्हाला विचारतात. फर्स्ट ऑफ ऑल सी हिअर ब्लीचिंग पावडर, दॅट इज कॅल्शियम ऑक्सोक्लोराइड. दिस इज कॉल्ड एज ब्लीचिंग पावडर. When reacts with water which gives Cl2 gas plus calcium hydroxide. ठीक आहे. हे ब्लिचिंग पावडर तुम्हाला एस ब्लॉक एलिमेंट्समध्ये झालेलं आहे. कॅल्शियमचा कंपाऊंड आहे तो. त्याच्यापासून काय मिळतो, क्लोरीन मिळतो. आणि क्लोरीन प्रिपरेशनची सुद्धा ही एक रिॲक्शन आहे जी की प्ली ब्लॉकमध्ये होणार आहे तुम्हाला. पुढे बघा आता. दिस क्लोरीन वेन रिॲक्ट्स विथ, हा क्लोरीन आहे, इथाइल अल्कोहोलसोबत रिॲक्ट होतो, दॅट इज CH3 CH2OH. when reacts with Cl2 which forms, this is oxidation reaction. कुठली रिॲक्शन आहे, ऑक्सिडेशन, which forms CH3CHO, very important, ॲसिटाल्डिहाइड. प्रोडक्ट कुठले फॉर्म होतात ह्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करायचं आहे तुम्हाला इथं. ठीक आहे. इथाइल अल्कोहोल when reacts with Cl2, oxidation occurs to form
ठीक है. व्हाट इट फॉर्म्स, एसिटाल्डिहाइड प्लस ट्वाइस HCl. ठीक है. इट मीन्स दिस क्लोरीन एक्ट एज अ ऑक्सिडाइजिंग एजेंट. Oxidizing agent, very important. Now this acetaldehyde again reacts with chlorine, correct. ठीक है. रिक्वायरमेंट बघा 3 क्लोरीन लागतात. दिस इज कॉल्ड एज क्लोरिनेशन. केअरफुली बघा. ओके. इथले जे 3 हायड्रोजन आहेत, दीज 3 हायड्रोजन्स गेट रिप्लेस्ड बाय Cl. करेक्ट. इथं दाखवतो मी CHHCHO. ठीक आहे. हिअर इट इज Cl. Correct. These 3H and 3Cl combines to form thrice HCl, and remaining 3Cl attached to this alpha carbon to form what? CCl3CHO plus thrice HCl. 3 अल्फा हायड्रोजन जे आहेत ते कशाने रिप्लेस होतात? Cl ने रिप्लेस होतात. दिस इज कॉल्ड ॲज क्लोराल. व्हेरी इम्पॉर्टंट. क्लोराल. ठीक आहे. ट्रायक्लोरो एसिटाल्डिहाइड. Trichloroacetaldehyde is also called as chloral. Trichloroacetaldehyde is the common name. This is common name. ठीक है. IUPAC नियम 2 2 2. ठीक है ना. ओके. ट्राइक्लोरो इथेनॉल 2 trichloroethanol. This is called as IUPAC name. ठीक है. क्लोराल वर्ड इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे ना. ओके. हा इंटरमिडिएट आपण पुढे यूज करणार आहे. क्लोराल लक्षात आलं. ठीक आहे. नाव दिस क्लोराल अगेन रिॲक्ट्स विथ ट्वाइस CCl3CHO. This is chloral when reacts with calcium hydroxide. ठीक आहे. स्लॅक्ट लाईम म्हटलं जातं याला. कॅल्शियम हायड्रॉक्साईडला स्लॅक्ट. तुम्ही एस ब्लॉक एलिमेंट्समध्ये स्टडी केला आहे. ठीक आहे. ऑन हायड्रोलायसिस इट गिव्स व्हॉट? ट्वाइस CHCl3. दिस इज कॉल्ड एज क्लोरोफॉर्म. ठीक आहे ना. हा बॉन्ड ब्रेक झाला इथं. लक्षात येते का बघा तुमच्या. ठीक आहे. क्लोरोफॉर्म and remaining is what? HCOO taken twice calcium. हे लक्षात आलं पाहिजे. क्लोराल सोबत ओके स्लॅक्ट लाईमची रिॲक्शन केलं ओके तर काय क्लोरोफॉर्म फॉर्म होतो. ठीक आहे. नेक्स्ट बघा. ऑरमध्ये ओके आणखीन एक रिॲक्शन घेऊ शकता तुम्ही. दॅट इज ॲसिटोन COCH3. व्हॉट इज दिस? Acetone when reacts with thrice Cl2. This is called as chlorination. क्लोरिनेशन कुठं होतं? अल्फा. हे दोन्ही कार्बन सेम आहेत. कुठलाही एका कार्बनवरचे हायड्रोजन्स रिप्लेस करा. ठीक आहे. येस. CCl3 तिन्ही हायड्रोजन्स H रिप्लेस केलं कशानं? Cl ना. करेक्ट. COCH3 चं रिप्रेझेंटेशन समजते ना तुम्हाला? Cl C डबल बॉन्ड O CH3 हे असं रिप्रेझेंटेशन आहे त्याचं. एकदम सिंपल रिॲक्शन आहे. ठीक आहे ना. येस. विच ऑन ट्रीटमेंट विथ ओके एस वॉट? ॲसिटोन गिव्स ओके ट्रायक्लोरोॲसिटोन. लक्षात येते का बघा? ट्रायक्लोरो कुठल्या पोझिशनला आहेत? फर्स्ट पोझिशनला. इथं आता हा 1 ट्रायक्लोरो. ठीक आहे ना. ओके. कोण आहे? प्रोपॅनोन. ॲसिटोन म्हटलं की कॉमन नेम आणि इथं प्रोपॅनोन म्हटलं की IUPAC नेम. अंडरस्टूड. ठीक आहे. रिमेनिंग आर थ्राइस HCl. नाउ स्लॅक्ट लाईम 2 molecules of this.
CCl3COCH3 when reacts with calcium hydroxide. टू मॉलिक्युल्स काय घेतलं, 2 OH आहेत म्हणून. विच ऑन हायड्रोलायसिस, ठीक आहे, हायड्रोलायसिस, दिस प्रोसेस इज कॉल्ड हायड्रोलायसिस प्रोसेस. ट्वाइस CHCl3, करेक्ट, प्लस CH3COO taken twice calcium. This is again called as chloroform. ओके, खूप सिंपल रिॲक्शन आहे, खूप सिंपल मेकॅनिझम आहे. ओके, सी हियर, हा Cl आहे, C डबल बॉन्ड O CH3. ह्या स्लॅक्ड लाईनमध्ये कोण असतो, कॅल्शियम 2 प्लस ट्वाइस OH मायनस. This OH minus attacks on this carbonyl carbon. This bond opens on oxygen, correct, and forms Cl, C, Cl, Cl, CO minus. Here it is OH, correct, CH3. Again it recloses and this bond opens on, this is good leaving group now, this carbon, ठीक है, which forms Cl3C माइनस, बरोबर आहे ना. ओके, हा मायनस प्लस HO, C डबल बॉन्ड O CH3, हा OH आहे, तो C डबल बॉन्ड O CH3. नाउ इट अब्स्ट्रॅक्ट प्रोटॉन फ्रॉम ॲसिड, ठीक आहे ना. इमिडिएटली काय करतो तो, प्रोटॉन अब्स्ट्रॅक्ट करतो ॲसिडवरचा. दिस बॉन्ड ओपन्स ऑन ऑक्सिजन अँड फॉर्म्स Cl3CH. इट मीन्स CHCl3 उलट लिहिलं असं थोडंसं, ठीक आहे ना. ओके, अँड रिमेनिंग इज O मायनस C डबल बॉन्ड O CH3. ओके, दिस इज ॲसिटेट आयन. अशी किती ॲसिटेट आयन फॉर्म होतील, 2 ॲसिटेट आयन फॉर्म होतील. लक्षात येते का, इथं 2 OH मायनस आहेत, 2 टाइम्स अटॅच, ही प्रोसेस होते, ठीक आहे ना. कारण 2 काय घेतले आपण, हे कंपाऊंड्स घेतलेले आहेत, 111 ट्रायक्लोरो, ओके, एस प्रोपॅनोन, किती 2 टाइम्स आहेत. मग 2 टाइम्स अशी रिॲक्शन होते आणि 2 ॲसिटेट आयन बाहेर पडतात. मग सोल्युशनमध्ये काय, कॅल्शियम 2 प्लस आहे, ठीक आहे, 2 O मायनस C डबल बॉन्ड O CH3. दे गेट कंबाइंड टू फॉर्म ए सॉल्ट, calcium OCO CH3 taken twice. This one. लक्षात येते, एक मेकॅनिझम दाखवलं तुम्हाला, प्रोडक्ट लक्षात ठेवायचं आहे. समजलं हे, ठीक आहे. सो ॲसिटोन पासनं ओके तुम्ही काय फॉर्म करू शकता, क्लोरोफॉर्म फॉर्म करू शकता. फर्स्ट ऑफ ऑल क्लोरीन रिॲक्ट्स अँड लॅटर ऑन स्लॅक्ड लाईम, दॅट इज कॅल्शियम हायड्रॉक्साईड रिॲक्ट्स, करेक्ट. नेक्स्ट, by using sodium hydroxide, ठीक है, एक स्टेटमेंट लिहा, ए प्योर सैंपल ऑफ क्लोरोफॉर्म can be obtained by distilling chloral hydrate with NaOH. Chloral hydrate with NaOH. See here, this is chloral hydrate C, Cl3, ठीक है, CHOH taken twice, ठीक है. याचं स्ट्रक्चर कसं आहे बघा, Cl, ठीक है, CHOH. Which on treatment with what, NaOH. त्याला डिस्टिलेशन म्हणायचं, ठीक आहे का. डिस्टिलेशन फ्लास्कमध्ये कॅरी आउट केलेलं आहे. कशामध्ये, डिस्टिलेशन फ्लास्कमध्ये. विच फॉर्म्स वॉट, CHCl3 प्लस HCOONA प्लस H2O. खूप सिंपल रिॲक्शन आहे. ओके, परत सेम रिॲक्शन इथं सुद्धा झालेली आहे बळानो. काय होतं बघा ह्या केसमध्ये. ओके, इथं कोण आहे, Cl, करेक्ट,
सी हियर Cl C Cl Cl, इथं कोण आहे H, हियर इट इज OH. ॲड काय केलं तुम्ही OH मायनस. नाव दिस OH मायनस abstract this proton. This bond opens in between this carbon and oxygen. This bond opens on, yes, लक्षात येते का बघा, this carbon, which forms what? Cl C Cl Cl minus. Okay, and remaining formed is H, ठीक है, C double bond O OH. What is this? Acid, formic acid. Immediately this minus abstract this proton, this bond opens on oxygen and forms, okay, Cl C Cl, ठीक है, H. This is called as chloroform. त्याला जसं लिहू शकता और मध्ये तुम्ही CHCl3 and byproduct is HCOO minus. हा HCOO minus, करेक्ट. आता हा HCOO मायनस जो आहे इथं कोण यूज केला, पण फक्त OH मायनसला यूज केलं, ठीक आहे ना. सोल्युशनमध्ये कोण आहे, Na प्लस आहे ना. दिस Na प्लस कंबाइन्स विथ दिस फॉर्मेट आयन and forms sodium formate. And remaining is what? Water molecule, जो की इथं फॉर्म झालेला आहे. दिस वन वॉटर, सोडियम फॉर्मेट अँड क्लोरोफॉर्म. हे एक मेकॅनिझम दाखवलं तुम्हाला, गरज नाही आहे तशी, ठीक आहे. फक्त ही रिॲक्शन लक्षात ठेवलं तरी इनफ आहे. ओके, अंडरस्टँडिंग पर्पज ही मेकॅनिझम दाखवलं मी वळण तुम्हाला. इझी आहे ना. ओके, नाउ नेक्स्ट क्लोरिनेशन ऑफ मिथेन. ठीक आहे, कसं प्रिपेअर करू शकताय. थर्ड, ओके, ही सेकंड रिॲक्शन होती. ओके, आणखीन एक रिॲक्शन आहे, आपण सेकंड हिलाच घेऊया ह्याच रिॲक्शनला. सेकंड, रिडक्शन ऑफ कार्बन टेट्राक्लोराइड बाय रिडक्शन ऑफ कार्बन टेट्राक्लोराइड CCl4. ठीक आहे, CCl4चं रिडक्शन करून सुद्धा तुम्ही काय क्लोरोफॉर्म प्रिपेअर करू शकताय. हाऊ? हियर CCl4 when reacts with, आता हे नेसेंट हायड्रोजन कशापासून मिळाले तर काय Fe in H2O पासून. Fe in H2O gives what? Two nascent hydrogens, and these two nascent hydrogens reacts with this, okay, what? CCl4. कशासोबत रिॲक्ट होतात? CCl4 सोबत. आता ॲक्च्युली लागतात किती तिथे नेसेंट हायड्रोजन्स तर काय 3 नेसेंट हायड्रोजन्स लागतात. ठीक आहे ना. ओके, ॲक्च्युली इथे किती पाहिजे? 3 नेसेंट हायड्रोजन्स पाहिजे टू रिप्लेस. ओके, पण पुढं काय फॉर्म झालेलं आहे? HCl फॉर्म झालेलं आहे. ओके, तुम्हाला बॅलन्स्ड रिॲक्शन मी पुढं दाखवतो. CHCl3, ठीक आहे, अँड रिमेनिंग इज HCl. बॅलन्स करू शकता रिॲक्शनला तुम्ही आता. ओके, बघा इथं टोटल क्लोरीन किती आहेत? 4 आहेत. इथं किती आहेत? 3 आहेत. बरोबर आहे ना. ओके, ह्याचा अर्थ काय की तुम्हाला काय करावं लागेल? 6 नेसेंट हायड्रोजन्स घेऊन, ओके, HCl पण फॉर्म करावं लागेल. म्हणजे 3 कोणासोबत लागतील? कार्बनसोबत, आणि 3 कोणासोबत? क्लोरीनसोबत. मग टोटल किती? CCl4 रिॲक्ट्स विथ 6 नेसेंट हायड्रोजन्स विच फॉर्म्स व्हॉट? CHCl3 प्लस थ्राइस HCl. दिस इज द रिॲक्शन. हे बॅलन्स रिॲक्शन दाखवलं. तुम्हाला देते वेळेस असं देत नाहीत डायरेक्ट. कार्बन टेट्राक्लोराइड when reacts with Fe in H2O which forms, डायरेक्ट लिहितात क्लोरोफॉर्म. समजलं ना. हे असं करायचं आहे तुम्हाला. CCl4 when reacts with Fe in H2O which forms CHCl3 plus HCl. ही बॅलन्स्ड रिॲक्शन नाही, अनबॅलन्स्ड आहे. समजलं ना. ओके, बॅलन्सिंग इथं दाखवले मी तुम्हाला. पण तुम्हाला विचारतात काय? प्रोडक्ट विचारतात. दॅट इज इम्पॉर्टंट. अंडरस्टूड. नेक्स्ट, बाय क्लोरिनेशन ऑफ मिथेन. ठीक आहे, पुढची प्रोसेस बघा बळा ना. दॅट इज क्लोरिनेशन. हे केलं आहे ऑलरेडी आपण. थर्ड, क्लोरिनेशन ऑफ मिथेन. ठीक आहे, त्याला कंट्रोल फॉर्ममध्ये, बट ही रिॲक्शन सुटेबल नाही आहे. ठीक आहे ना. ओके, दिस रिॲक्शन इज नॉट सुटेबल. कंट्रोल्ड फॉर्ममध्ये करावं लागेल मग तुम्हाला.
CH4 माहिती आहे तुम्हाला, मिक्सचर मिळतं इथं. When reacts with Cl2 in presence of light, by removal of HCl, it gives CH3Cl. Which on treatment with Cl2 again in presence of light, by removal of again HCl, it gives CH2Cl2. Again it reacts with Cl2 in presence of light, by removal of HCl, it gives again CHCl3. इथंच रिॲक्शन स्टॉप करायची आपल्याला, म्हणजेच इम्प्युरिटी ॲड जर केलं त्याच्यामध्ये तर रिॲक्शन स्टॉप होऊ शकते. आणि दुसरी गोष्ट काय, तर मिक्सचर फॉर्म होतं ना शेवटी, लक्षात येते. सो दिस इज नॉट सुटेबल मेथड, बट वन ऑफ द प्रोडक्ट इज, असं म्हणू शकता, वन ऑफ द प्रोडक्ट इज व्हॉट, क्लोरोफॉर्म. क्लिअर? ठीक आहे. प्रॉपर्टीज. प्रॉपर्टीजमध्ये फर्स्ट फिजिकल प्रॉपर्टीज. फिजिकल प्रॉपर्टीज. करेक्ट. क्लोरोफॉर्म खूप महत्त्वाचा कंपाऊंड आहे बाळांनो. ओके. इट इज कलरलेस. कसा आहे तो? कलरलेस. कलरलेस लिक्विड विथ स्वीट, ठीक आहे ना. ओके. ऑर्डर थोडंसं स्वीटी ऑर्डर आहे. ओके. नेक्स्ट, इट इज इनसॉल्युबल इन वॉटर. इनसॉल्युबल in water, but soluble in organic solvents. Correct. Next, it is used as, ठीक है, anesthetic. ठीक आहे, किंवा ॲनेस्थेटिक एजंट म्हणू शकता. भूल देण्यासाठी यूज करतात. ठीक आहे. जनरली ना, ओके, आता क्लोरोफॉर्मचा यूज बार्ड केला जातो, यूज केला जात नाही क्लोरोफॉर्मचा आता. ठीक आहे. तरीसुद्धा काही केसेसमध्ये ॲनेस्थेटिक म्हणून यूज केला जातो. सिन्स इन्हेलेशन, कशामुळं? सिन्स इन्हेलेशन ऑफ its vapors causes temporary, ठीक है, causes temporary unconsciousness. ठीक है ना. ओके. अनकॉन्शियसनेस, टेम्पररी अनकॉन्शियसनेस. आता बघा, ॲक्च्युली काय होतं, तुम्ही मूवीजमध्ये वगैरे पाहिलं असणार आहे, किडनॅपर्स काय करतात, ओके, नाकाला कधी रुमाल वगैरे लावतात, त्या रुमालवरती काय टाकलेलं असतं, हे ॲनेस्थेटिक मीन्स क्लोरोफॉर्म असतं वळणं. ठीक आहे ना. ओके. कशासाठी यूज करतात? फॉर द टेम्पररी अनकॉन्शियसनेससाठी यूज करतात. आणि दुसरी गोष्ट काय, मेडिसिनमध्ये ओके ॲनेस्थेटिक म्हणून यूज करतात, भूल देण्यासाठी जनरली. कारण काय, टेम्पररी ॲनेस्थेटिक म्हणून यूज केला जातो ह्याचा. अंडरस्टूड? ठीक आहे. नेक्स्ट वन, केमिकल प्रॉपर्टीज. ठीक आहे. केमिकल प्रॉपर्टीजमध्ये बघा, ठीक आहे, फर्स्ट, इन प्रेझेन्स ऑफ लाईट, व्हेरी इम्पॉर्टंट स्टेटमेंट, इन प्रेझेन्स ऑफ लाईट, chloroform is oxidized. Chloroform is oxidized by air to form, ठीक है, to form highly poisonous gas, phosgene. व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे ना. हायली पॉइझनस गॅस फॉर्म होतो. ठीक आहे. कुठला गॅस आहे बघा तो? CHCl3 when reacts with half O2
which gives COCl2 plus HCl. Correct? This is called as phosgene. Okay, also called as carbonyl chloride. कार्बोनिल क्लोराइड असा असतो तो, C डबल बॉन्ड O Cl. दिस इज कॉल्ड एज फॉस्जीन. पॉइझनस गॅस आहे तो. व्हेरी इम्पॉर्टंट स्टेटमेंट. ठीक आहे. ओके, मग जनरली काय क्लोरोफॉर्मला कुठे ठेवलं जातं? डार्क बॉटलमध्ये ठेवलं जातं. ठीक आहे ना. ओके, येस. सो देअरफोर it is stored in dark colored bottle. ठीक आहे ना. ओके, लाईट सोबत इंटरॅक्ट होऊ नये म्हणून काय डार्क कलर्ड बॉटलमध्ये ठेवला जातो. कारण काय लाईटच्या प्रेझेन्समध्ये काय होतं? इन प्रेझेन्स ऑफ लाईट. ठीक आहे ना. ओके, येस. हायली पॉइझनस. एक तर लाईटच्या प्रेझेन्समध्ये, ओके, आणि ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये, एअरच्या प्रेझेन्समध्ये. दिस इज एअर. तो काय फॉर्म करतो? फॉस्जीन फॉर्म करतो. समजलं ना? क्लिअर? ठीक आहे, पुढे जाऊया आता. ठीक आहे, त्या बॉटलमध्ये काय ॲड केलं जातो? ओके, एक काय म्हणू शकता तुम्ही त्याला, इथाइल अल्कोहोल ॲड केलं जातो. ओके, विच रिटार्ड द रिॲक्शन रेट. ठीक आहे ना. ओके, सियर COCl2 जो आहे, ओके, तो कशासोबत? अल्कोहोलसोबत रिॲक्ट होतो. C2H5OH विच फॉर्म्स व्हॉट? C2H5, ओके, टेकन ट्वाइस CO3 plus HCl. This is called as diethyl carbonate. ठीक है. Ethyl alcohol is added, okay, to avoid the formation of what? Carbonyl chloride, that is phosgene. अदरवाइज जो काय कार्बोनिल क्लोराइड फॉर्म झालेला आहे, पॉइझनस गॅस फॉर्म झालेला आहे, दॅट कॅन बी, ओके, एस, डिस्ट्रॉईड बाय युझिंग इथाइल अल्कोहोल. म्हणून काय केलं जातं? अप्रॉक्सिमेटली 0.6 to 1% काय ॲड केलं जातं त्याच्यामध्ये? इथाइल अल्कोहोल ॲड केलं जातो टू अवॉइड और टू डिस्ट्रॉय द फॉर्म्ड फॉस्जीन गॅस. येते लक्षात? ठीक आहे. द impurity present in ठीक है, yes, chloroform is detected by using AgNO3 solution. AgNO3 सोल्युशन यूज करून, ओके, त्याच्यामध्ये इम्प्युरिटी आहे का हे डिटेक्ट केलं जातं. मग AgNO3 काय करतो? जर का त्याच्यामध्ये HCl असेल, बरोबर आहे ना. ओके, आता CHCl3 पासनं, ओके, काय HCl फॉर्म होऊ शकतो ना बाय रिमूव्हल ऑफ Cl. समजते का? ओके, HCl जर फॉर्म झाला तर डेफिनेटली तो इम्प्युअर आहे, विच रिॲक्ट्स विथ AgNO3 विच फॉर्म्स AgCl अँड HNO3. This AgCl is white in color, white PPT. मग सोल्युशन जर व्हाईट होत असेल तर डेफिनेटली तो कसा आहे? इम्प्युअर आहे, क्लोरोफॉर्म. ठीक आहे. आणि जर काय तो व्हाईट नसेल, प्युअर क्लोरोफॉर्म असेल, प्युअर क्लोरोफॉर्म CHCl3 डज नॉट रिॲक्ट विथ AgNO3. नो रिॲक्शन. सो AgNO3, okay, is used to identify whether this is pure or impure. क्लिअर झालं बळा हे? ठीक आहे. आणखीन खूप काही महत्त्वाचे रिॲक्शन्स आहेत. सेकंड रिॲक्शन बघा, दॅट इज रिडक्शन रिॲक्शन. फर्स्ट कुठली होती? ऑक्सिडेशन रिॲक्शन होते, बरोबर आहे ना. ओके, ही रिॲक्शन कुठली आहे? ऑक्सिडेशन आहे, केमिकल प्रॉपर्टीजमध्ये, बरोबर आहे ना. ओके, एस, फर्स्ट रिॲक्शन ऑक्सिडेशन. करेक्ट. हा ऑक्सिडाइज झालेला आहे.
नेक्स्ट इज रिडक्शन रिॲक्शन. खूप महत्त्वाची आहे रिॲक्शन ही सुद्धा. ओके, रिडक्शन काय होतं तर जनरली रिडक्शन म्हणलं की ॲडिशन ऑफ हायड्रोजन. करेक्ट. सी आर CHCl3 when reacts with zinc in HCl. ठीक है ना, zinc in HCl which gives twice nascent hydrogens. Okay, these hydrogens reacts with this to form CH2Cl2 plus HCl. Correct. This is dichloromethane. ठीक आहे. आणि जर का तुम्ही CHCl3 6 हायड्रोजन सोबत रिॲक्ट केला, ठीक आहे, सेम रिएजंटच्या प्रेझेन्समध्ये. ओके, तर इट फॉर्म्स वॉट. आता बघा, झिंक सेम रिएजंट म्हणण्यापेक्षा इथे एक वॉटर यूज करू शकता तुम्ही. वॉटरच्या प्रेझेन्समध्ये 6 नेसेंट हायड्रोजन्स मिळतील विच फॉर्म्स वॉट CH4 प्लस थ्राइस HCl. ठीक आहे ना. ओके, बघा HCl यूज केला असेल तर ट्वाइस नेसेंट हायड्रोजन्स डायक्लोरोमिथेन, आणि वॉटर जर यूज केलं इथं इन्स्टेड ऑफ HCl तर काय 6 नेसेंट हायड्रोजन्स मिथेन इज फॉर्म्ड. क्लियर. नेक्स्ट थर्ड रिॲक्शन, क्लोरिनेशन. ठीक आहे, सिंपल रिॲक्शन आहे. CHCl3 when reacts with chlorine in presence of light, CCl4 is formed. करेक्ट. H is replaced by Cl. Cl 2 आहेत ना. ठीक आहे, एक H एक Cl मिळून HCl फॉर्म होतो. रिमेनिंग Cl अटॅच टू दिस कार्बन टू फॉर्म CCl4, कार्बन टेट्राक्लोराइड. ओके. नेक्स्ट डिहॅलोजिनेशन. हे कलेक्शन पाहिजे तुमच्याकडं रिॲक्शनचं. ठीक आहे ना. ओके, प्रत्येक हेडिंग आणि त्याचं रिॲक्शनचं कलेक्शन प्रॅक्टिस करावं लागेल बाळांनो. हे डिहॅलोजिनेशन. आता ही रिॲक्शन तुम्ही अल्काईनमध्ये स्टडी केलेलं ऑलरेडी. CHCl3 करेक्ट ट्वाइस when reacts with, ठीक आहे, 6Ag. ओके, विच फॉर्म्स HC ट्रिपल बॉन्ड CH प्लस 6AgCl. करेक्ट. सिंपल रिॲक्शन आहे. CHCl3 प्लस 6Ag प्लस Cl3CH. 3Cl combines with 6Ag to form 6AgCl, and remaining CH okay is combined with triple bond, and this is called as acetylene. करेक्ट. ॲसिटिलीन फॉर्मेशन रिॲक्शन आहे ही. कुठं पाहिलं? 11वीमध्ये अल्काइन्समध्ये. नेक्स्ट बाय हायड्रोलायसिस. खूप केअरफुली बघा. हायड्रोलायसिस कशामध्ये करणार तुम्ही? डेफिनेटली इन प्रेझेन्स ऑफ ॲक्वियस NaOH और KOH. ठीक आहे, हायड्रोलायसिससाठी काय यूज कराल? ॲक्वियस NaOH और KOH. काय रिएजंट्स आहेत हे. करेक्ट. हियर CHCl3 when reacts with thrice KOH which aqueous, which forms HCOH. ठीक आहे, दिस इज अनस्टेबल. माहिती आहे, एकाच कार्बनवरती आता 3 OH आहेत. 2 असतील तरी अनस्टेबल राहते सिस्टीम. ठीक आहे, आता किती आहेत? 3 आहेत. सो इट रिमूव्स वॉटर मॉलिक्यूल. करेक्ट. ठीक आहे, इथं बॉन्ड आहे. दिस बॉन्ड इज opens in between carbon and oxygen. This bond opens on this OH minus and H plus combines to form H2O, and the product is what? HC double bond OH plus H2O. ठीक आहे. सोल्युशन अल्कलाइन आहे, त्याच्यामध्ये KOH आहे परत. दिस KOH abstract this proton and form salt HC double bond O minus K plus. म्हणजे तो थोडक्यात कुठल्या फॉर्ममध्ये राहतो? K प्लसच्या फॉर्ममध्ये राहतो. दॅट इज पोटॅशियम फॉर्मेट. दिस इज कॉल्ड एज पोटॅशियम फॉर्मेट. दिस इज कॉमन नेम. समजलं ना? ओके. येस. आणि मिथॅनोएट काय असतो? पोटॅशियम
मिथॅनोएट is the IUPAC name. Correct. Next one, condensation with acetone. 6, reaction number 6, condensation with acetone. acetone सोबत condensation करायचं. It means here CH3C CH3 double bond O. This is what? Acetone. When reacts with CHCl3, correct, in presence of KOH, which forms what? CH3C, here it is CH3, this is OH, and this one is CCl3. Very important compound, very IMP. ठीक है, क्या है तो? क्लोरीटोन. ठीक है ना? ओके, दिस इज कॉल्ड एज अ क्लोरीटोन. समजते का हे? ठीक आहे, खूप इझी रिॲक्शन आहे. काय झालंय, CCl3ची ओके ॲडिशन झालेली आहे अक्रॉस दिस बॉन्ड. हियर CCl3 अँड H. सिंपल आहे ना? ओके, येस, इथं हायड्रोजन आला आणि इथं काय CCl3. ऑक्सिजनवरती हायड्रोजन आणि CCl3 कुठं आलं? कार्बनवरती. ओके, येस, तिथं नोट लिहा एक खूप महत्त्वाची. दिस क्लोरीटोन जो फॉर्म झालेला आहे लक्षात, विच ॲक्ट्स एज अ हिप्नोटिक ड्रग. क्लोरीटोन ओके, विच इज यूज्ड ॲज हिप्नोटिक. ठीक आहे, क्लोरीटोन काय यूज केला जातो? हिप्नोटिक ड्रग म्हणून यूज केला जातो. अंडरस्टूड. नेक्स्ट रिॲक्शन, नायट्रेशन रिॲक्शन. अगेन व्हेरी इम्पॉर्टंट रिॲक्शन. रिॲक्शन नंबर 7, नायट्रेशन. करेक्ट. Here chloroform when reacts with concentrated nitric acid. ठीक है, concentrated, which forms what? CCl3NO2. This is called as chloropicrin. Very important compound. Chloropicrin plus H2O. ठीक आहे, क्लोरोपिक्रिन प्लस H2O. रिॲक्शन इन शॉर्ट सांगतो बघा कसं झालेली आहे. ठीक आहे, CCl. नाव दिस इज ॲसिडिक प्रोटॉन. ठीक आहे ना, हा प्रोटॉन कसा आहे? ॲसिडिक, इझिली रिमूव्ह होऊ शकतो. प्लस HO NO2. काय केलं मी? एक OH बाहेर काढून लिहिलं, एक ऑक्सिजन इकडं लिहिलं मी असा OH. ठीक आहे, H and OH combines to form what? Water. And remaining NO2 okay attached to this carbon. Understood? That is called as a chloropicrin. Very important compound again. ठीक है, क्लोरोपिक्रिन आहे काय? तर डेफिनेटली इन्सेक्टिसाइड. ठीक है, yes, it is used as insecticide. Insecticide as well as war gas. Very important. खूप महत्त्वाचं स्टेटमेंट आहे बघा. नाही ओके, मग हे कंपाऊंड सॉर्ट आउट करून ठेवत चला आणि काय, येस, ते व्यवस्थित स्टडी करत चला. इन्सेक्टिसाइड ॲज वेल ॲज वॉर गॅस. तुम्ही रेड पेननं ओके, कलर्ड पेननं असे कंपाऊंड्स बाजूला लिहायचं, हायलाइटेड एरियाला लिहायचं. ठीक आहे ना, ओके, आणि त्याचा यूज लिहायचा. नेक्स्ट आहे रिॲक्शन नंबर 8, कार्बिलॅमाइन टेस्ट किंवा कार्बिलॅमाइन रिॲक्शन. ठीक आहे, कार्बिलॅमाइन रिॲक्शन. जनरली कार्बिलॅमाइन कशाला म्हटलं जातं? NC ग्रुपला, आयसोसायनाइड ग्रुपला काय म्हटलं जातं? कार्बिलॅमाइन. लक्षात ठेवते. ठीक आहे, आता कार्बिलॅमाइन रिॲक्शन जी आहे ती कुठे येणार आहे? परत अमाइनमध्ये.
ठीक आहे ना. ओके, अमाईनची रिॲक्शन आहे, अमाईन चॅप्टरमध्ये येणार आहे. ठीक आहे ना. ओके, तरीसुद्धा बघा. ओके, इथं काय केलं जातं कार्बिलॅमाईनमध्ये, प्रायमरी जो अमाईन आहे, ठीक आहे ना. ओके, RnH2, लक्षात ठेवा फक्त प्रायमरी अमाईन. when reacts with chloroform CHCl3 in presence of thrice KOH, ठीक आहे, विच इज अल्कोहोलिक. बघा काय यूज केलं, क्लोरोफॉर्म यूज केलेला आहे. आपल्याला रिॲक्शन कशासाठी स्टडी करायची होती, फॉर क्लोरोफॉर्म. समजलं ना. ओके, क्लोरोफॉर्म कुठे यूज केलं जातं मग, कार्बिलॅमाईन रिॲक्शनमध्ये. विच फॉर्म्स वॉट, RNC. ठीक आहे ना. ओके, काय फॉर्म करतो तो, RNC फॉर्म करतो, प्लस थ्राइस KCl. हे बाय प्रोडक्ट आहेत, ते फिक्स असतात. ठीक आहे ना. दिस बाय प्रोडक्ट, मेन प्रोडक्ट कोण आहे, RNC. लक्षात येते हे. ठीक आहे. दिस इज कॉल्ड एज आयसोसायनाइड, अल्काइल आयसोसायनाइड ऑल्सो कॉल्ड एज कार्बिलॅमाईन. करेक्ट. आता ह्याच रिॲक्शनला थोडंसं एक्सटेंड जर केलं आपण, NC when reacts with sodium in ethanol, correct, which forms what, RNHCH3. करेक्ट. हा एक मिथाइल अमाइन सेकंडरी अमाइन फॉर्म होतो, म्हणजे हा इंटरमिडिएट म्हणून यूज करू शकता तुम्ही फॉर द प्रिपरेशन ऑफ सेकंडरी अमाइन. समजलं हे. कार्बिलॅमाईन म्हणजे काय, आयसोसायनाइड. करेक्ट. एक फाऊल स्मेलिंग कंपाऊंड असतो हा. ठीक आहे ना, अनप्लीझंट म्हणू शकता तुम्ही. इट हॅज, ठीक आहे, RNC, इट इज फाऊल स्मेलिंग किंवा काय, अनप्लीझंट स्मेलिंग कंपाऊंड. ठीक आहे. त्याच्यावरनं काय, ही रिॲक्शन कशासाठी यूज करतात मग, धिस रिॲक्शन इज यूज्ड टू आयडेंटिफाय द प्रेझेन्स ऑफ, आयडेंटिफाय म्हणा किंवा काय, येस, डिटेक्ट म्हणा, आयडेंटिफाय द प्रेझेन्स ऑफ primary amine, 1 degree amine in the mixture of 2 degree and 3 degree amine. ठीक है ना. ओके, 1 degree 2 degree amine, सॉरी 1 degree amine, ओके, एस, आयडेंटिफाय करण्यासाठी कशामधून, 2 degree आणि 3 degree मधून. ओके, काय यूज करतात, क्लोरोफॉर्म. ठीक आहे. किंवा काय, प्रायमरी अमाइन आहे काय, सेकंडरी आहे की टर्शरी आहे, आयडेंटिफाय करण्यासाठी. करेक्ट. इट इज द डिस्टिंग्विशिंग टेस्ट ऑफ प्रायमरी अमाइन फ्रॉम सेकंडरी अँड टर्शरी अमाइन. सेकंडरी आणि टर्शरी अमाईनपासून प्रायमरी अमाइन डिटेक्ट करण्यासाठी किंवा डिस्टिंग्विश करण्यासाठी ही टेस्ट यूज करतात. ठीक आहे. मग फाऊल स्मेल जर येत असेल, अनप्लीझंट स्मेल येत असेल, तर डेफिनेटली तिथं कोण, प्रायमरी अमाइन असतो. सेकंडरी अमाइनसोबत तो रिॲक्ट होत नाही किंवा रिॲक्शन होत नाही. ठीक आहे. कुठलेही कंपाऊंड घेऊ शकताय प्रायमरी अमाइन, आयरिलामाइन पण घेऊ शकताय, नो डाऊट, प्लस CHCl3 थ्राइस KOH. ठीक आहे. which forms what, phenyl isocyanide. बाय प्रोडक्ट सेम असतात. ठीक आहे. विच ऑन ट्रीटमेंट विथ सोडियम इन इथेनॉल. बघा हा झाला, ओके, एस, मेन प्रोडक्ट कार्बिलॅमाइन. करेक्ट. फर्दर रिॲक्शन केलं, ओके, तर काय फॉर्म होतो, ॲनिलीन फॉर्म होतो, पण विच, सॉरी, सेकंडरी अमाइन फॉर्म होतो. दिस इज सेकंडरी अमाइन. ओके. मग प्रायमरीचं कन्व्हर्जन सेकंडरीमध्ये करण्यासाठी सुद्धा ही रिॲक्शन तुम्ही यूज करू शकताय. आलं लक्षात. दोन्हीसाठी यूज केलेली आहे, ॲलिफॅटिकसाठी सुद्धा आणि ॲरोमॅटिकसाठी सुद्धा.
Next, reaction number 9, very important again, Reimer-Tiemann reaction. In Reimer-Tiemann reaction, ही रिॲक्शन तुम्हाला फिनॉल्समध्ये येणार आहे. इन फिनॉल्स, ठीक आहे ना, कुठल्या चॅप्टरमध्ये आहे, फिनॉल्समध्ये. ओके, तर रायमर-टायमन रिॲक्शन काय आहे, फिनॉल when reacts with chloroform CHCl3 in presence of what, NaOH or KOH. KOH कसं असणार आहे, अल्कोहोलिक किंवा ॲक्वेस सुद्धा लिहू शकता इथं तुम्ही, नो डाऊट. ठीक आहे ना. ओके, KOHच्या प्रेझेन्समध्ये किंवा काय NaOHच्या प्रेझेन्समध्ये ही रिॲक्शन जनरली कॅरी आउट केली जाते. द प्रोडक्ट इज व्हॉट, सॅलिसिल अल्डिहाइड. अल्फा पोझिशनला काय आणायचा असतो, अल्डिहाइड ग्रुप. दिस इज सॅलिसिल अल्डिहाइड. Salicyl aldehyde, also called as 2-hydroxy benzaldehyde. 2-hydroxy benzaldehyde. मेकॅनिझम काय असते बघा ह्या रिॲक्शनमध्ये. व्हॉट इज मेकॅनिझम? ओके, खूप महत्त्वाची रिॲक्शन आहे. सी हियर द मेकॅनिझम इज, फर्स्ट ऑफ ऑल दिस ClCH reacts with OH minus. बरोबर आहे ना. ओके, येस. इथे जनरली ओके काय घेतला जातो, ॲक्वेसच घेतला जातो. ठीक आहे ना. काही बुकमध्ये तुम्हाला अल्कोहोलिक दिलं असेल तरी काय करा, ॲक्वेस करा, कारण ॲक्वेसमध्ये आपल्याला OH मायनस घ्यायचं आहे. दिस OH मायनस, ओके, येस, abstract this proton. This bond opens on, means it acts as a base which forms what, Cl minus plus H2O. Now immediately what happens, it removes Cl minus, correct? It removes what, Cl minus, and forms what, Cl, and it carries a pair of electron. This is called as dichlorocarbene. ठीक है ना. ओके, विच एक्ट एज इलेक्ट्रोफाइल, acts as electrophile. ठीक आहे. मग रायमर-टायमन रिॲक्शनमध्ये तुम्हाला इलेक्ट्रोफाइल विचारला जातो, इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसी विचारली जाते. समजलं ना. ओके, त्याला असंच पण रिप्रेझेंट करतात, CCl2. दिस इज डायक्लोरोकार्बिन. व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी IMP. विचारलेला आहे क्वेश्चन हा, नीटला पण विचारलेला आहे, JEEला पण विचारलेला आहे बळानो. आलं लक्षात हे. ठीक आहे, आता पुढे बघूया फिनॉल कसा रिॲक्ट होतो. ओके, ना फिनॉलमध्ये आपण काय केलं, KOH ॲड केलेलं, बरोबर आहे ना. ओके, येस. फिनॉल इज ऑल्सो कन्वर्टेड इंटू, सपोज NaOH ॲड केलं आपण इथं, इज कन्वर्टेड इंटू फिनॉक्साइड आयन फर्स्ट. दिस इज ONa मायनस प्लस, KOH ॲड केला असेल तर K प्लस येतो इथं, प्लस H2O. नाउ दिस फिनॉक्साइड आयन O मायनस, ठीक आहे ना, रिॲक्ट्स विथ दिस डायक्लोरोकार्बिन CCl. ठीक आहे. आता इथं इलेक्ट्रॉन डेफिशियंट कार्बन आहे, दिसतो ना. किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 1 2 3 4 5 6, 2 बॉन्ड्स आहेत म्हणजे 4 इलेक्ट्रॉन्स प्लस दीज 2 इलेक्ट्रॉन्स म्हणजे 6 इलेक्ट्रॉन्स आर देअर. सो इट इज इलेक्ट्रॉन डेफिशियंट, विल एक्सेप्ट, ओके, येस, इलेक्ट्रॉन्स फ्रॉम दिस फिनॉक्साइड आयन. समजतंय का. ओके, सॉरी, हा अटॅक असा नसतो, तो डायरेक्ट अटॅक करत नाही. ओके, इट अटॅक्स फ्रॉम व्हॉट, बेन्झीन रिंग ॲट ऑर्थो पोझिशन लाईक दिस, विच फॉर्म्स व्हॉट, intermediate. Okay, see here, this is double bond, here it is hydrogen as it is, this is carbon Cl, this Cl is as it is with minus charge.
ठीक आहे ना. ओके, मायनस कशावरती आला होता, लक्षात आलं ना तुमच्या. दिस मायनस चार्ज अब्स्ट्रॅक्ट प्रोटॉन फ्रॉम वॉटर अँड फॉर्म्स. ठीक आहे, मेकॅनिझम लक्षात नाही राहिली तरी काय, डोंट वरी, फक्त हा इंटरमिडिएट लक्षात ठेवा काय फॉर्म होतो, किंवा काय इलेक्ट्रोफाईल काय फॉर्म होतो लक्षात ठेवा. दिस H इज ॲज इट इज. दिस इज व्हॉट, कार्बन, हायड्रोजन, क्लोरीन, क्लोरीन. Rearomatization takes place. This hydrogen shift on this oxygen. ठीक आहे. ओके, किंवा शेवटपर्यंत तुम्ही तसंच ठेवू शकता, हायड्रोजनला बाहेर काढू शकता तुम्ही. ओके, विच फॉर्म्स तुम्हाला आणखीन सिम्प्लिफाय करून दाखवतोय मेकॅनिझम. थोडंसं जास्त कॉम्प्लिकेटेड दिलेली आहे मेकॅनिझम तुम्हाला बुकमध्ये वगैरे. ठीक आहे, थोडंसं सिम्प्लिफाय करून दाखवतो मेकॅनिझम मी आणखीन. आता वॉटरमधला वगैरे ॲक्सेप्ट करत बसलो आहे आपण. ठीक आहे ना. ओके, आणखीन सिम्प्लिफाय करतो, एकदम इझी मेकॅनिझम. ठीक आहे, सी हियर. Okay, this is H, this is C minus Cl, Cl. Now this minus will abstract this proton, this bond opens on in between, aromatic ring, in aromatic ring this bond opens on what, oxygen, and forms what, new intermediate. Correct. Now this is aromatic ring, this is O minus, this is carbon, हायड्रोजन, क्लोरीन, क्लोरीन. आलं लक्षात. हे मी इझी स्टेप दाखवली याच्यामध्ये, तुम्हाला अशी स्टेप पाहायला मिळणार नाही तिकडं. आलं लक्षात हे. ठीक आहे, नेक्स्ट बघा, रिॲक्शन विथ NaOH नाव. ठीक आहे, किती टाइम्स लागतात, 2 टाइम्स NaOH, ॲक्वेस NaOH ॲड करायचं आहे. नाव दिस 2 क्लोरीन्स गेट रिप्लेस्ड बाय वॉट, ओके, OH, अँड फॉर्म्स वॉट, this type of new intermediate. This is O minus as it is, this is carbon, hydrogen, this is OH, and this one is again OH. आता मला सांगा, एकाच कार्बनवरती 2 OH आहेत अनस्टेबल. करेक्ट, which gives what, by removal of water molecule. ठीक आहे, येस, हा वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतो इथला हायड्रोजन, which forms, तो ऑक्सिजन ॲज इट इज आहे, एक ऑक्सिजन त्याच्यावरती ॲज इट इज आहे. करेक्ट, दिस इज CH लिहितो, आणि दिस वन इज ऑक्सिजन, दॅट इज CHO, विच ऑन हायड्रोलायसिस H प्लस ॲड केलं सपोज त्याच्यामध्ये, विच फॉर्म्स वॉट, OH, अँड हिअर इट इज CHO. दिस इज सॅलिसिलिक ॲसिड. लक्षात येते ना, सॅलिसिलिक ॲसिड. खूप सिम्पल वेनं मेकॅनिझम दाखवले तुम्हाला मी. IMP काय आहे इथं, एकतर काय, हा इंटरमिडिएट. ठीक आहे ना. ओके, अँड दिस वन इज इलेक्ट्रोफाईल, डायक्लोरोकार्पिन, हाच खूप महत्त्वाचा आहे. अटॅक कुठून होतो, ऑर्थो पोझिशनवरनं, आणि दिस इज कॉल्ड एज सॅलिसिलिक ॲसिड. करेक्ट, प्रॅक्टिस करा थोडंसं मेकॅनिझम. हे होतं रिगार्डिंग क्लोरोफॉर्म. नाव नेक्स्ट कंपाऊंड इज वॉट, आयोडोफॉर्म. आयोडोफॉर्म, त्यालाच काय, ट्राय आयोडो. ओके, काय म्हणू शकताय, मिथेन. ट्राय आयोडो मिथेन, बरोबर ना. ओके, येस, दॅट इज CHI3, ट्राय आयोडो मिथेन. फर्स्ट ऑफ ऑल प्रिपरेशन. ओके, आता प्रिपरेशन कशापासून करू शकताय तुम्ही. फर्स्ट आहे फ्रॉम इथाइल अल्कोहोल और एसीटोन. ठीक आहे ना, इथाइल अल्कोहोल और एसीटोन. करेक्ट, बेसेस काय यूज करू शकताय. ओके, तर काय, एकतर NaOH यूज करू शकताय और Na2CO3 यूज करू शकताय, बेसेस. लक्षात ठेवा हे. ठीक आहे, अल्कोहोल CH3 CH2OH when reacts with iodine, this is oxidation reaction.
ठीक आहे ना, शॉर्टमध्ये लिहितो ऑक्सिडेशन विच फॉर्म्स वॉट CH3CHO प्लस ट्वाइस HI, CH3CHO प्लस ट्वाइस HI, ठीक है. अगेन एसिटाल्डिहाइड reacts with thrice I2. This is iodination. तुम्हाला सेम रिएक्शन दिसायला लागले, ठीक आहे ना. आयोडिनेशन विच फॉर्म्स Cl3 कसं आहे, CI3 म्हणा त्याला, CI3, ठीक आहे, CHO प्लस रिमेनिंग थ्राइस HI. काय झालं, अल्फा पोझिशनला आयोडिनेशन, H इज रिप्लेस्ड बाय व्हॉट, आयोडीन. सेमच आहे ना, ठीक आहे. हियर CI3CHO when reacts with NaOH which forms what, CHI3, correct, plus HCOO Na. सेम रिॲक्शन आहे, नो डिफरन्स. ओके, इथं कोण आहे परत बघा, हा I here also C double bond OH when reacts with OH minus, NaOH मध्ये कोण आहे, OH minus. It attacks on carbonyl carbon. This bond opens on oxygen, again reclose and opens on carbon to form I minus plus HO C double bond O. Immediately it abstracts proton from this acid. This bond opens on oxygen to form CHI3, this compound, and remaining is, ठीक है, H C double bond O minus, this one H C double bond O minus, आणि त्याच्यासोबत कोण असतो, Na plus, न्यूट्रल. दिस इज सॉल्ट, HCOO Na and CHI3. हे सिंपल मेकॅनिझम आहे, ठीक आहे. ॲसिटोन सोबत सुद्धा सेमच रिॲक्शन. आता मेकॅनिझम सांगायची गरज पडू नये तुम्हाला, मागं पण सांगितलं आहे, ठीक आहे. ॲसिटोन when reacts with thrice I2, 3 टाइम्स लागतो, कारण काय, 3 हायड्रोजन रिप्लेस होतात, which forms CI3COCH3 plus thrice HI, correct. Now it reacts with CI3COCH3, yes, reacts with NaOH, which forms what, CHI3 plus CH3COO Na, sodium acetate. This is sodium acetate, ठीक है ना. ओके, and this is iodoform, sodium acetate and iodoform. क्लियर झालं हे, ठीक आहे. इंस्टेड ऑफ, इफ सपोज Na2CO3 इज यूज्ड, ओके, Na2CO3 जर यूज केलं आपण, बघा, CH3CH2OH रिॲक्ट्स विथ 4I2. हे एक रिॲक्शन आहे फुल्ली, थ्राइस Na2CO3. फक्त फॉर्म काय होतो हे लक्षात ठेवायचं तुम्ही. बॅलन्सिंग वगैरे लक्षात नाही राहिली तरी ना काय प्रॉब्लेम नाही, बॅलन्सिंग विचारलं जात नाही तुम्हाला, प्रोडक्ट विचारलं जातो, CHI3. बघा, बेस काय यूज केलं, आयोडीनच यूज केलं ना शेवटी आपण, आणि फक्त बेस काय, Na2CO3 यूज केलेलं आहे. ओके, बाय प्रोडक्ट्स काय आहेत, रिमेनिंग HCOONA प्लस 5NaI and remaining is what, twice, ठीक आहे. बाय प्रोडक्ट खूप आहेत, मेन प्रोडक्ट लक्षात ठेवायचं. काय काय लक्षात ठेवायचं, इथाइल अल्कोहोल I2 आणि Na2CO3, आणि मेन प्रोडक्ट काय, CHI3, एवढं लक्षात ठेवायचं. समजलं हे, खूप महत्त्वाच्या रिॲक्शन्स होत्या ह्या बाळानं आज जे स्टडी केलं आपण, ठीक आहे. प्रॉपर्टीज, फिजिकल प्रॉपर्टीज, फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये आयोडोफॉर्म, ओके, इज कसा आहे, येलो, ठीक आहे. क्रिस्टलाइन सॉलिड म्हणू शकता, येलो क्रिस्टलाइन सॉलिड, करेक्ट.
मेल्टिंग पॉईंट वगैरे ओके डेफिनेटली हाय असणार आहे. इट इज इन्सॉल्युबल इन वॉटर. हे महत्त्वाचं आहे. आयोडो फॉर्म कसा आहे तर काय येलो सॉलिड आहे, सॉलिड आहे तो. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. इन्सॉल्युबल इन वॉटर, इन्सॉल्युबल इन वॉटर. पण सॉल्युबल कशामध्ये आहे, बट सॉल्युबल इन अल्कोहोल, अल्कोहोलमध्ये सॉल्युबल आहे. क्लोरोफॉर्ममध्ये सॉल्युबल आहे, CHCl3. करेक्ट ना. ओके. आणि इथरमध्ये पण सॉल्युबल आहे, इथर. ठीक आहे. सॉल्युबल, इट इज इनसॉल्युबल इन वॉटर बट सॉल्युबल इन अल्कोहोल, क्लोरोफॉर्म अँड इथर. ठीक आहे. येस. नेक्स्ट ऑर्डर कसा आहे, अनप्लीजंट ऑर्डर. अनप्लीजंट ऑर्डर. करेक्ट. कशासाठी यूज करतात, यूज्ड ॲज अँटीसेप्टिक. IMP used as antiseptic. ठीक आहे ना. ओके. येस. केमिकल प्रॉपर्टीज ओके सेम आहेत. ठीक आहे ना. ओके. रिसेंबल, करेक्ट. आयोडोफॉर्म CHI3 रिसेंबल क्लोरोफॉर्म. ठीक आहे. कशामध्ये, इन इट्स केमिकल प्रॉपर्टीज. केमिकल प्रॉपर्टीज. लक्षात आलं. ठीक आहे. आता एक टेस्ट यूज केली जाते, आयोडोफॉर्म टेस्ट. जनरली ना ओके येस, हॅलोफॉर्म एक रिॲक्शन आहे. कुठली रिॲक्शन, हॅलोफॉर्म. ह्या हॅलोफॉर्म रिॲक्शनमध्ये ओके जनरली काय CHX3 फॉर्म होतो. CHX3 हे हॅलोफॉर्म रिॲक्शन आपल्याला स्टडी करायचं कुठं, अल्डिहाइड्स, कीटोन्स, कार्बोक्सिलिक ॲसिड्समध्ये. ठीक आहे ना. ओके. तरीसुद्धा इथं एक आयोडोफॉर्म टेस्ट सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे ना. व्हेरी IMP करा. आयोडोफॉर्म टेस्ट. आयोडोफॉर्म टेस्ट. आता आयोडोफॉर्म कसा आहे, येलो आहे ना. ओके. मग तो काही कंपाऊंड सोबत येलो कलर दाखवतो, त्याच्यामुळे काय त्याला आयोडोफॉर्म टेस्ट म्हणलं आहे. कंपाऊंड्स कंटेनिंग सियर, कंपाऊंड्स कंटेनिंग CH3C डबल बॉन्ड O. ठीक है. दिस ग्रुप इज वेरी इंपॉर्टंट. मिथाइल ग्रुप अटैच टू कार्बोनिल कार्बन. मिथाइल ग्रुप बॉन्डेड टू, ठीक है, C डबल बॉन्ड O. दिस इज कार्बोनिल ग्रुप. ठीक है. मिथाइल ग्रुप बॉन्डेड टू कार्बोनिल ग्रुप. दिस इज वेरी इंपॉर्टेंट. ठीक है. दूसरा और CH3C, ठीक है, OH. This is again methyl group. This is very important for iodoform test. लक्षात येते. Compounds containing okay these two groups, this group and this group. येते लक्षात. ठीक आहे. हे दोन ग्रुप लक्षात ठेवा. मी पुढे सांगतो अजून परत. याला थोडंसं कंटिन्यू करतो मी पुढं. ओके. हे दोन ग्रुप लक्षात ठेवा. ओके. कंपाऊंड्स परत लिहितो मी इथं बघा. कंपाऊंड्स, कारण तिथं थोडंसं एक्स्ट्रा सांगितलं ना. कंपाऊंड्स कंटेनिंग CH3C डबल बॉन्ड O and CH3C डबल बॉन्ड CHOH. ठीक आहे ना. असे दोन ग्रुप्स. ह्या दोन्ही ग्रुप्सला लक्षात ठेवा. दोन्हीमध्ये कोण आहे, मिथाइल ग्रुप आहे. व्हेरी इंपॉर्टंट. ओके. येस. ग्रुप्स ऑन हीटिंग विथ सोडियम, ऑन हीटिंग with
सोडियम हायपोआयोडाईट, सोडियम हायपोआयोडाईट, that is NaOI, और ठीक आहे, हे लक्षात ठेवा, NaOI सोडियम हायपोआयोडाईट म्हणलं जातं त्याला, और I2, ठीक आहे, विथ NaOH, और बघा परत रिएजंट्स किती आहेत, और aqueous Na2CO3 gives yellow precipitate, give म्हणा yellow precipitate PPT of iodoform, ठीक है, and the reaction is called iodoform test. Thus, okay, lactic acid मध्ये कोण आहे, CH3, ठीक आहे, CHOH, लक्षात येते का बघा, COOH, पायरुव्हिक ॲसिड, लॅक्टिक ॲसिड, पायरुव्हिक ॲसिडमध्ये कोण असतो, ओके, CH3 COOH, दिस इज पायरुव्हिक ॲसिड, येते लक्षात आहे, ठीक आहे, अँड ॲसिटोफिनोन, कोण आहे ॲसिटोफिनोन, COCH3, येते लक्षात, गिव आयोडोफॉर्म टेस्ट, लक्षात येते, ठीक आहे, हे कंपाऊंड्स लक्षात ठेवा आता, ठीक आहे, CHOH आहे त्याच्यामध्ये, कुठं अटॅच, तिथं कुठला ग्रुप अटॅच आहे, CH3, इथं कुठला ग्रुप आहे बघा, COला CH3 ग्रुप आहे, इथं COला कुठला ग्रुप आहे, CH3 ग्रुप आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. नेक्स्ट IMP नोट, but ethyl acetoacetate, that is CH3C double bond O, ठीक है, CH2COOC2H5, ठीक है, does not give this test, ठीक है, थ्रो, ओके, ठीक आहे, दो करा, इथं थ्रो झालं ना, डज नॉट गिव्ह दिस टेस्ट दो, ओके, खूप महत्त्वाचं स्टेटमेंट आहे बाळांनो, ओके, इट हॅज, बघा त्या स्ट्रक्चरमध्ये इट हॅज CH3C डबल बॉन्ड O असा ग्रुप असताना सुद्धा दिसतो का इथं तुम्हाला, ओके, तरी सुद्धा ही टेस्ट देत नाही, लक्षात आलं ना, ठीक आहे, येस, हा ग्रुप आहे त्याच्यामध्ये, आहे का, महत्त्वाचं काय आहे तर CH3 कार्बोनिल ग्रुपला अटॅच असला पाहिजे तर ही टेस्ट पॉझिटिव्ह मिळते, ओके, पण ह्या कंपाऊंडमध्ये इथाइल ॲसिटोॲसिटेटमध्ये असा ही टेस्ट पॉसिबल नाही, येते लक्षात, हे त्याचं रिझन काय आहे बघा, दिस इज ड्यू टू काय रिझन आहे, ठीक आहे, ड्यू टू द रिझन दॅट CH3CO ग्रुप
is correct attached to more active, ठीक है, कार्बन ऑफ मिथिलीन group at which iodination occurs. ठीक आहे, तिथं काय होतं, आयोडिनेशन. ओके, रॅडियली म्हणू शकता तुम्ही, रॅडियली. then मिथाइल, ओके, एस ग्रुप, मिथाइल ग्रुप ऑफ CH3CO युनिट. खूप महत्त्वाचं रिझन आहे बघा. हा जो ग्रुप आहे ना, ओके, एस, बघा केअरफुली, खाली ड्रॉ करतो मी परत एकदा. पूर्ण स्ट्रक्चर बघा केअरफुली. CH3 C डबल बॉन्ड O, इथं कोण आहे, CH2. here it is again C double bond O C2H5, ethyl acetoacetate आहे. this is active methylene group, active methylene group. ठीक आहे, इथला जो हायड्रोजन आहे ना, तो काय असतो, मोर ॲसिडिक असतो, मोर ॲसिडिक हायड्रोजन. That's why iodination takes place at this group instead of, okay, this group. ह्या ग्रुपवरती आयोडिनेशन होत नाही, तेच सांगितलं. दिस इज ड्यू टू द रिझन दॅट CH3CO, दिस इज CH3CO ग्रुप, अंडरस्टूड. ठीक आहे, इज अटॅच्ड टू मोर ॲक्टिव्ह कार्बन ऑफ मिथिलीन ग्रुप, मोर ॲक्टिव्ह कार्बन ऑफ मिथिलीन ग्रुप. दिस इज ॲक्टिव्ह मिथिलीन ग्रुप, अंडरस्टूड, ॲट विच आयोडिनेशन ऑकर्स. इथं आयोडिनेशन होतं रॅडियली. then the methyl group of CH3CO unit, understood. ठीक आहे ना, ओके. पुढे बघा, आयोडोफॉर्म टेस्ट, IMP स्टेटमेंट, हे सगळं IMP आहे. ठीक आहे, ही रिॲक्शन विचारली जाते. आयोडोफॉर्म टेस्ट is used to detect CH3 C double bond O and CH3 CHOH in compound. समजलं हे? येस, असा ग्रुप असेल किंवा असा ग्रुप असेल, हे डिटेक्ट करण्यासाठी जनरली यूज केला जातो. ठीक आहे, आणखीन एक महत्त्वाची नोट लिहा. नोट खूप महत्त्वाची असणार आहे. आयोडोफॉर्म ऑन हीटिंग with AgNO3 gives LO, ठीक है ना, precipitate, LOPPT of AgI. बघा, आयोडोफॉर्म ऑन हीटिंग विथ कोणासोबत AgNO3 gives LOPPT ऑफ कोणाची PPT LO आहे, AgI. whereas क्लोरोफॉर्म खूप महत्त्वाचं स्टेटमेंट आहे, डज नॉट गिव this test because of stable nature of क्लोरोफॉर्म. ठीक आहे, क्लोरोफॉर्म कसा आहे, स्टेबल आहे एज कम्पेअर्ड टू दी आयोडोफॉर्म. ओके, त्याच्यामुळे काय की AgNO3 सोबत क्लोरोफॉर्म टेस्ट देत नाही, तर कोण देतो, आयोडोफॉर्म देतो, आणि काय मिळते, LOPPT मिळते. समजलं हे होतं रिगार्डिंग, ओके, ट्राय हॅलो अल्केन्स, ट्राय हॅलो, बरोबर आहे ना. ओके, किंवा काय
ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज म्हणू शकता तुम्ही त्याला, ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज. नेक्स्ट टेट्राहॅलोजन ओके डेरिव्हेटिव्ह्ज. टेट्राहॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज. ठीक आहे. आता टेट्राहॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज म्हणलं की काय, येस 4 हायड्रोजन्स आर रिप्लेस्ड बाय, कशानं रिप्लेस करू शकता, सपोज CH4 आहे, ठीक आहे, 4Cl2 यूज केलं तर काय CCl4 फॉर्म होतो, त्याच्यासोबत मिक्सचर असतं सोडा, ओके. पण हा काय झाला टेट्राहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. येते का लक्षात, CCl4 असेल, ओके, किंवा अदर कुठलेही ग्रुप्स घेऊ शकताय तुम्ही. आता CCl4 महत्त्वाचा आहे म्हणून CClलाच कॅरी करायचं आहे तुम्हाला, ठीक आहे. कुठलेही घेऊ शकताय, CH2Cl, ठीक आहे, CHCl, CHCl, CH2Cl, ठीक आहे, असे अनस्टेबल कंपाऊंड्स आहेत, ओके. हा सुद्धा काय झाला टेट्राहॅलो अल्केनच झाला, त्याला टेट्राहॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणतो आपण. समजलं ना, ओके. मग आपल्याला काय कॅरी करायचं आहे, कार्बन टेट्राक्लोराईड कॅरी करायचं आहे. एक्झाम्पलमध्ये कार्बन टेट्राक्लोराईड, ठीक आहे, येस. त्यालाच काय म्हणू शकता, टेट्राक्लोरोमिथेन, टेट्राक्लोरोमिथेन. फॉर्म्युला काय असणार आहे, CCl4. प्रिपरेशन, ओके. प्रिपरेशनमध्ये काय सांगाल तुम्ही आता, ओके. फर्स्ट क्लोरिनेशन ऑफ मिथेन, क्लोरिनेशन ऑफ मिथेन, करेक्ट, CH4 plus 4Cl2 in presence of H nu to form CCl4 plus 4HCl. मिक्सचर फॉर्म होतं इथं, ओके. पण काय, जर का तुम्ही एक्सेस Cl2 घेतलं असेल, एक्सेस, तर तुम्हाला प्रिडॉमिनंट CCl4 मिळेल. नेक्स्ट वन क्लोरिनेशन ऑफ क्लोरोफॉर्म, डायरेक्ट रिएक्शन लिहितो आता मी, CHCl3 क्लोरोफॉर्म when reacts with Cl2 in presence of light which forms CCl4 plus HCl. क्लोरोफॉर्म जर दिला तर डेफिनेटली मेजर प्रोडक्ट हाच असणार आहे आता, ठीक आहे. फ्रॉम कार्बन डायसल्फाइड, कार्बन डायसल्फाइड मीन्स CH2, CH2 when reacts with thrice Cl2, ठीक है, which forms what, CCl4 plus H2Cl2, ठीक आहे ना, ओके. टोटल किती होते बघा, ओके, 3 × 2 6 होते, 6 मधले 4 कार्बन सोबत गेले आणि 2 सल्फर सोबत गेले. दिस इज सल्फर मोनोक्लोराइड, बघा खूप महत्त्वाचा कंपाऊंड आहे, सल्फर मोनोक्लोराइड. मोनो का म्हणलं, 2 क्लोरीन आहेत ना, ओके, तरी सुद्धा मोनो म्हणलं तर हा डायमर आहे, डायमर. समजतंय ना, डायमर म्हणजे काय, S, ओके, Cl आहे, परत Cl आहे, परत S आहे, ओके, त्याला डायमर म्हणतो आपण. आलं लक्षात, सॉरी हे स्ट्रक्चर असं नसतं, SS Cl Cl हे असं असतं, दिस इज कॉल्ड एज अ डायमर. समजलं हे. मोनोक्लोरो का म्हणायचं, कारण काय, एक सल्फर सोबत एकच क्लोरीन आहे म्हणून. अंडरस्टूड, ठीक आहे. चलो नेक्स्ट, प्रॉपर्टीज इम्पॉर्टंट आहेत, प्रॉपर्टीज, ठीक आहे. कलरलेस लिक्विड, कलरलेस लिक्विड कसं आहे, कलरलेस आहे. इनसॉल्युबल इन वॉटर, इनसॉल्युबल इन वॉटर, लक्षात येते, बट सॉल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्वंट्स, सॉल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्वंट्स, ठीक आहे. गुड ऑर्गॅनिक सॉल्वंट म्हणू शकता तुम्ही. CCl4 ला सुद्धा
ठीक आहे. CCl4 is also used as good organic solvent. Itself act as a good organic solvent. Correct. Next, used in फायर एक्सटिंग्विशन किंवा यूज्ड ॲज म्हणा, ॲज फायर एक्सटिंग्विशर. ठीक आहे, फायर एक्सटिंग्विशर. ठीक आहे. ओके, अंडर द नेम ऑफ पायरीन. अंडर द नेम पायरीन. ठीक आहे, पायरीनच्या नावाखाली त्याला यूज केलं जातं. इट इज वाईडली यूज्ड इन फायर एक्सटिंग्विशन अंडर द नेम ऑफ पायरीन असं म्हणलं जातं. नेक्स्ट, CCl4 इज ऑल्सो यूज्ड ॲज, खूप महत्त्वाचं आहे, ॲज, ओके, ठीक आहे, इन म्हणा, ऑल्सो यूज्ड, ओके, इन मेडिसिन. ठीक आहे, मेडिसिनमध्ये सुद्धा काय यूज होतं जनरली. ओके, इन्सेक्टिसाइड्स वगैरे प्रिपेअर करण्यासाठी यूज करतात. आलं लक्षात हे? ठीक आहे. येस, पुढे बघूया आता. केमिकल प्रॉपर्टीज. केमिकल प्रॉपर्टीज. त्याच्यामध्ये फर्स्ट हायड्रोलायसिस. Hydrolysis reaction. CCl4 when reacts with 4KOH, aqueous असतात ते, by removal of 4 okay KCl which gives what, HO, C, OH, OH, OH. आता एकच कार्बनवरती ओके 4 OH आहेत, सो इट इज अनस्टेबल सिस्टीम. अनस्टेबल. विच ऑन रिमूव्हल ऑफ H2O, वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतो. एक वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह झालं, ओके, की काय मिळतो तिथं, सियर HO, C, OH, डबल बॉन्ड O, विच अगेन रिमूव्स वॉटर मॉलिक्यूल मायनस H2O. परत ही सिस्टीम अनस्टेबल आहे. ठीक आहे, इट अगेन रिमूव्स वॉटर मॉलिक्यूल टू फॉर्म कार्बन डायऑक्साइड, ऑक्सिजन, डबल बॉन्ड कार्बन, डबल बॉन्ड ऑक्सिजन. ठीक आहे ना. ओके, विच ऑन ट्रीटमेंट विथ KOH अगेन, ट्वाइस KOH, which forms K2CO3. काय फॉर्म करतो तो, K2CO3 by removal of what, H2O. ठीक आहे, कार्बन डायऑक्साइड KOH सोबत रिॲक्ट केला की K2CO3 फॉर्म होतो. KOH मध्ये कोण आहे सांगा बरं. KOH मध्ये KH आहे, सॉरी K आहे, OH आहे. KOH हा प्लस असतो, हा मायनस असतो. लक्षात येते ना. ओके, इथे एक CO2 यूज करायचा आहे, इथे एक CO2 यूज करायचा आहे. लक्षात येते. ठीक आहे. येस, आता सॉरी, दोन यूज करायची गरज नाही, एकच यूज करायचं आहे आपल्याला. सपोज असं लिहिलं मी, कार्बन डबल बॉन्ड कार्बन ऑक्सिजन, डबल बॉन्ड ऑक्सिजन. करेक्ट. काय होतं बघा ह्या केसमध्ये, सिम्पल दाखवतो असं एक. ओके, काय झाला, K2CO3 फॉर्म झाला आणि रिमेनिंग इज व्हॉट, H2O. रिमेनिंग इज H2O. येते लक्षात हे. ठीक आहे, तसं सिम्पल रिॲक्शन आहे हे. ओके, कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन, डबल बॉन्ड ऑक्सिजन, OH मायनस अटॅक केला की काय फॉर्म होतो सांगा बरं. असा एक कंपाऊंड फॉर्म होतो, दॅट इज एस ऑक्सिजन डबल बॉन्ड कार्बन O मायनस. हिअर इट इज OH. बरोबर आहे ना. ओके, दुसरा OH मायनस काय करतो, दिस OH मायनस सबस्ट्रॅक्ट दिस प्रोटॉन and forms what, oxygen double bond carbon double, sorry, single bond oxygen minus minus. What is this, carbonyl group, CO3 2 minus. त्याच्यासोबत कोण असतात, ट्वाइस K प्लस. आधी मेकॅनिझम दाखवायची गरज नव्हती तुम्हाला. ओके, तरी सुद्धा दाखवलं मी. ओके, सियर एक सिंपल फॉर्म्युला लक्षात ठेवा की बाबा दोन्ही पोटॅशियम कोणासोबत जातात, एक ऑक्सिजन आणि दोन पोटॅशियम कोणासोबत, CO2 सोबत जातात. ही ॲक्च्युअल मेकॅनिझम आहे त्याची. क्लिअर.
नेक्स्ट रिडक्शन. CCl4 when reduced in presence of Fe in HCl, which forms CHCl3 plus HCl. किती नेसेंट हायड्रोजन लागतील? ट्वाइस. 2 नेसेंट हायड्रोजन्स. करेक्ट ना? ओके. CCl4 कसं असतो? Cl 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 Cl. डायपोल मोमेंट 0 असतो या केसमध्ये. 2 हायड्रोजन्स ॲड झाले. एक HCl फॉर्म झाला आणि दुसरा CHCl3. नेक्स्ट ॲक्शन ऑफ स्टीम. स्टीम म्हणजे काय? लक्षात आलं असणार, वाफ. ठीक आहे ना? हायर टेम्परेचरला ॲक्शन ऑफ स्टीम. प्रत्येक कंपाऊंड सेपरेटली स्टडी करतोय आपण. ठीक आहे ना? CCl4 when reacts with twice H2O by removal of twice HCl, which forms ClCCl. Here it is OH. दोन काय झाले? क्लोरीन रिप्लेस झाले कशानं? OH न. करेक्ट. असं लिहू शकता ClCl. ठीक आहे? yes. Here it is suppose HOH. Here also OHH. एक HCl फॉर्म झाला, दुसरा HCl. and here is OH attached to this carbon to form. ठीक आहे? ClClOH. येते लक्षात? This is now unstable, which removes water molecule immediately and forms what? Phosgene, which is a poisonous phosgene. Which is poisonous. ठीक आहे? व्हेरी इम्पॉर्टंट कंपाऊंड. CCl4 पासून काय फॉर्म झाला? पॉझिन फॉर्म झाला. नेक्स्ट प्रोडक्शन ऑफ फ्रेऑन. फ्रेऑन ओके. तर फ्रेऑन्स कसे फॉर्म होतात? फ्रेऑन्स काय असतात? बरोबर आहे ना? ओके. तुम्ही डिप्लेशन ऑफ ओझोन लेअर पाहिलं असणार आहे ग्रीन केमिस्ट्रीमध्ये. करेक्ट. कशामुळं? तर काय? ह्या फ्रेऑन्समुळं सुद्धा होतं. समजतंय ना? ठीक आहे. व्हेन बघा, व्हेन reacted with SF3 कौन रिएक्ट होतो? CCl4. लक्षात येते? when reacted with SbF3 or HF in presence of antimony pentachloride. Antimony pentachloride, that is SbCl5. Correct. CCl4 produces, correct, difluoromethane. ठीक आहे? त्यालाच अ व्हरायटी ऑफ फ्रेऑन म्हणलेलं आहे. तसे नंबर ऑफ असतात. ठीक आहे ना? अ व्हरायटी ऑफ फ्रेऑन. लक्षात येते? डायफ्लोरो मिथेनला फ्रेऑन म्हणायचं. ठीक आहे? असे नंबर ऑफ कंपाऊंड्स असू शकतात त्याच्यामध्ये. थ्राइस CCl4 when reacts with twice SbF3 in presence of antimony काय म्हणलंय? pentachloride, that is SbCl5, which forms what? thrice CCl2F2. डायफ्लोरो methane. एक कार्बन आहे ना, म्हणून मिथेन. रिमेनिंग काय असतो? ट्वाइस SbCl3.
antimony trichloride. CCl4 when reacts with twice HF, which forms CCl2, ठीक है, F2 twice HCl. ठीक आहे. फ्रेऑन बद्दल पुढे इन्फॉर्मेशन सांगणार आहे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. फ्रेऑनची इन्फॉर्मेशन बघूया. दिस इज कॉल्ड एज अ फ्रेऑन. फ्रेऑन लक्षात येते. हे झालं ओके रिॲक्शन्स और केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बन टेट्राक्लोराइड. समजते. रायमर टायमंड रिॲक्शनमध्ये सुद्धा CCl4 यूज होतो. ही रिॲक्शन पण लक्षात ठेवा. ठीक आहे ना. रायमर टायमंड रिॲक्शन. ओके. फिनॉल in presence of KOH. ठीक है. सैलिसिलिक एसिड. लक्षात येते. ठीक आहे. CCl4 यूज केला ओके तर सॅलिसिलिक ॲसिड फॉर्म होतो. आणि जर तुम्ही CHCl3 यूज केला इन प्रेझन्स ऑफ KOH और NaOH. NaOH पण यूज करू शकता इथं, नो डाऊट. NaOH तर काय सॅलिसिल अल्डिहाइड फॉर्म होतो. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कंपाऊंड्स. सॅलिसिल अल्डिहाइड. ओके. हे होतं रिगार्डिंग ओके काय म्हणू शकता तुम्ही पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्स. खूप खूप महत्त्वाच्या रिॲक्शन्स आपण स्टडी केले वळणच. ओके. खूप प्रॅक्टिस करा ह्या रिॲक्शन्सला. ठीक आहे. रिॲक्टंट्स, रिएजंट्स आणि प्रोडक्ट्स. समजते का. सबस्ट्रेट, रिएजंट आणि प्रोडक्ट म्हणतो त्याला आपण. रिॲक्टंट्स, प्रोडक्ट, रिॲक्टंट, प्रोडक्ट्स असं तुम्हाला करता आलं पाहिजे. ठीक आहे. एक वेळेस करून भागणार नाही वळण. 10 वेळेस तुम्हाला ते करावं लागेल. ओके. तुम्ही एक वेळेस करता आणि आम्हाला लक्षात राहिलं नाही असं म्हणताय. समजलं ना. ओके. ह्या रिॲक्शन्स कंटिन्युअस प्रॅक्टिस केलं पाहिजे. तुमच्या नोटबुक्स भरल्या पाहिजेत, रफ नोटबुक्स अशा रिॲक्शन्स करून. स्टेप बाय स्टेप जोपर्यंत एक्झाम येत नाही ना तोपर्यंत तुम्हाला प्रॅक्टिसमध्येच राहावं लागेल तर ते लक्षात राहतं, अदरवाईज राहणार नाही. 8-8 दिवसाला रिवाईज करावं लागेल बळानं हे. ठीक आहे ना. ओके. टुडे विल स्टॉप हिअर. ऑल द बेस्ट.